नमस्कार शेतकरी बांधवांनो, सर्वप्रथम आपल्या या व्हिडिओमध्ये मी कृषी मित्र निलेश थोरात आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, तुम्ही सुरुवातीचा थंबनेल बघितलाय की अर्थात टोमॅटो पिकाला अर्थात झाडाला या ठिकाणी चांगल्या पद्धतीमध्ये ग्रोथ म्हणजे वाढ असेल, फुटवा असेल, कशा पद्धतीने करणं गरजेचं राहील की जेणेकरून आपल्या पिकाला चांगल्या पद्धतीमध्ये वाढ निघेल, फुटवे निघतील, त्याचबरोबर मिळणारं उत्पन्न चांगलं निघेल, साईज चांगली निघेल. तर निश्चितच या व्हिडिओच्या माध्यमातून एक छोट्याशा वेळामध्ये जाणून घेऊ आणि निश्चितच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि समजून घ्या. मित्रांनो, अजून कोणी ज्या शेतकरी बांधवांनी आपल्या युट्यूब चॅनल जर सबस्क्राईबर नसेल केलं तर करून ठेवा. त्याचबरोबर बेल आयकॉन दाबायला या ठिकाणी विसरायचं नाही. कारण का मित्रांनो, या शेती संदर्भातले व्हिडिओ आपल्यापर्यंत येऊन पोहोचावा त्यासाठी निश्चितच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईबर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितच लाईक करा. त्याचबरोबर आपल्या शेतकरी बांधवांना पाठवण्यासाठी शेअर करू शकता. काही सांगायचं असेल, काही सुचवायचं असेल तर निश्चितच आपल्या या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. मित्रांनो, आपण जी टोमॅटो लागवड केली असेल, आता टोमॅटो लागवड करत असताना चांगल्या पद्धतीमध्ये आपण आळवणी व्यवस्थापन पण केलं आहे किंवा आपण मागील दिलेलं आळवणी व्यवस्थापन तुम्ही बघितलं सुद्धा असेल तर निश्चितच या ठिकाणी आळवणी व्यवस्थापन करताना आपण ज्या गोष्टी केल्या आहेत त्या निश्चित याचा फायदा आपल्याला या ठिकाणी झालेला चांगला दिसून येणार आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी टोमॅटोचं तुम्ही झाड बघताय, वाढ कमी आहे, ग्रोथ कमी आहे किंवा वाढ झालेली दिसून येते, ग्रोथ झालेली दिसून येते, तर काय करणं गरजेचं राहील. तर निश्चितच मित्रांनो, या ठिकाणी जे आपण सुरुवातीला या ठिकाणी स्टेप बाय स्टेप आळवणी व्यवस्थापन दिलं ते आपण चांगल्या पद्धतीने बघितलं सुद्धा आहे. त्याचबरोबर या ठिकाणी फुटवे निघण्यासाठी चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी फॉस्फरस आणि पोटॅशची लेवल या ठिकाणी जर चांगल्या पद्धतीने वाढली तर निश्चितच या ठिकाणी आपल्याला रोड झोन सुद्धा डेव्हलप होत जातो आणि त्याचबरोबर चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी फुटवे सुद्धा निघतात. या ठिकाणी चांगल्या पद्धतीने फॉस्फरस लेवल जर वाढवायची असेल तर निश्चितच या ठिकाणी पोटॅशियम सॉल्ट ऑफ फॉस्फरिक ऍसिड अर्थात या ठिकाणी P2O5 अर्थात फॉस्फरिक ऍसिड आपण चांगल्या पद्धतीमध्ये देऊ शकतो. त्याचबरोबर फॉस्फरस ज्या बॅक्टेरिया फॉर्ममध्ये सुद्धा आहे, अर्थात या ठिकाणी PSBच्या बॅक्टेरिया आहेत, KMBच्या बॅक्टेरिया आहेत, ते सुद्धा या ठिकाणी चांगल्या पद्धतीमध्ये काम करत असतात. या ठिकाणी फॉस्फरिक ऍसिड देत असताना 85% मध्ये जे फॉस्फरिक ऍसिड आहे ते आपल्याला या ठिकाणी द्यायचे. एकरी 3 किलो या प्रमाणात आपल्याला या ठिकाणी फॉस्फरिक ऍसिड द्यायचे. त्याचबरोबर या ठिकाणी देत असताना फॉस्फरिक ऍसिड, मॅग्नेशियम सल्फेट आणि आपल्याला न्यूट्रिशन युक्त मॅनेजमेंट करणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी न्यूट्रिशन देणं आपल्याला गरजेचं आहे. निश्चितच या ठिकाणी आपल्याला मायक्रोटन द्यायचं आहे. एकरी 3 किलो फॉस्फरिक ऍसिड आहे, त्याचबरोबर 3 किलो मॅग्नेशियम सल्फेट आहे आणि मायक्रोटन या ठिकाणी 1 लिटर असेल किंवा 1 किलो या स्वरूपात आपल्याला ड्रेंचिंग स्वरूपात असेल किंवा ड्रिपच्या स्वरूपात असेल या ठिकाणी आपल्याला द्यायचं आहे. निश्चितच मित्रांनो, या ठिकाणी जे झाडाला असणारी ग्रोथ असेल, वाढ आहे, फुटवा आहे, फांद्यांची संख्या आहे, त्यामुळे निघणारं जे फुलांचं उत्पादन असेल, फळसंख्या आहे, ही निश्चित या ठिकाणी आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये मिळणार आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी देताना फॉस्फरिक ऍसिड, मॅग्नेशियम सल्फेट, मायक्रोटन या ठिकाणी आपल्याला द्यायचं आहे किंवा चांगल्या पद्धतीमध्ये थोडासा सुरुवातीपासून जर आपण बॅक्टेरियांचा प्रादुर्भाव जर आपण जास्त प्रमाणात ठेवला, वाढता कल जर ठेवला तर या ठिकाणी आपल्याला PSB आणि KMB याचा सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने फायदा होणार आहे. कारण मित्रांनो, जमिनीमध्ये जी असणारी खतं असेल, अर्थात या जमिनीमध्ये आपल्याला जी आपण खतं टाकलेली आहेत किंवा आधीची जी खतं आहेत ती आपल्याला सुद्धा उपलब्ध झाली पाहिजे, अवेलेबल झाली पाहिजे. तर या ठिकाणी PSB आणि KMB सुद्धा चांगल्या स्वरूपात काम करणार आहे. त्याचबरोबर वॉटर सोल्युबल युक्त जे खतं असतील, अर्थात या ठिकाणी आपण 0-60-20 असेल, त्याचबरोबर 52-34 आहे, ज्या फॉस्फरस आणि पोटॅश युक्त ग्रेड आहेत, अर्थात 40-40 आहे, 42-47 आहे, 0-37 आहे, म्हणजे ह्या ज्या मार्केटमध्ये अवेलेबल ज्या असणाऱ्या ग्रेड आहेत त्या ग्रेड आपल्याला या ठिकाणी वापरून घ्यायचे आणि आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी झाडांची ग्रोथ असेल, वाढ आहे, फुटवा आहे, जास्त करून पांड्यांची संख्या म्हणजे फुटवा म्हणतो आपण त्याला, चांगल्या पद्धतीने वाढणार आहे. शक्यतो हे शेड्यूल करत असताना किंवा हे ऍप्लिकेशन करत असताना शक्यतो हाताने जर आळवणी जर दिलं तर निश्चितच आपल्या ठिकाणी चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी आपल्याला झाडांची फुटव्यांची संख्या या ठिकाणी चांगली झालेली दिसून येईल. नंतर मित्रांनो, तुम्ही अक्षरशः बघाल की आपल्या झाडाला एवढ्या पद्धतीमध्ये फांद्याची संख्या आणि वाढ फुटवे आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये झालेली दिसून येईल. शक्यतो मित्रांनो, लागवड केल्यानंतर सुरुवातीचे 8-10 दिवस जर आपण चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी पाणी व्यवस्थापन, पाणी मॅनेजमेंट जर करत असताना जर ड्रेंचिंग ऍप्लिकेशन जर केलं तर खूप चांगल्या पद्धतीमध्ये आपल्याला या ठिकाणी याचे रिझल्ट आलेले दिसून येणार आहे. तर निश्चितच मित्रांनो, या ठिकाणी टोमॅटो पिकाला वाढ असेल, फुटवे आहेत, ग्रोथ आहे, फांद्यांची संख्या वाढली पाहिजे, निश्चितच हे ऍप्लिकेशन आपल्याला करणं गरजेचं राहील. त्याचबरोबर आपण काही ठिकाणी या ठिकाणी स्प्रे करत असताना अधूनमधून या ठिकाणी आपल्या जे सुरुवातीच्या स्प्रे शेड्यूलमध्ये पण सांगितलेलं आहे की बेनिमाचा वापर करा, ग्रासियाचं सुद्धा आहे, त्याचं सुद्धा प्रमाण आपण मागील व्हिडिओमध्ये दिलेलं आहे, ते सुद्धा तुम्ही बघितलं नसेल तर निश्चितच बघून घ्या.
त्याचबरोबर चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी जर ग्रोथ वाढ झाली तर निश्चित आपल्या ठिकाणी उत्पादन सुद्धा चांगल्या पद्धतीमध्ये वाढलं जाईल. त्याचबरोबर या ठिकाणी ह्या मागील वर्षापासून या ठिकाणी आपल्याला मागील 2 वर्षापासून तुटाचे प्रादुर्भाव जाणवायला लागले आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी मार्केटमध्ये अवेलेबल असणारे जे तुटाचे ट्रॅप आहेत ते ट्रॅप या ठिकाणी लावण्याचा प्रयत्न करा. ग्रासियाची एक फवारणी घ्या. त्याचबरोबर चांगल्या पद्धतीमध्ये असताना या ठिकाणी सुरुवातीच्या ऍप्लिकेशन पासून या ठिकाणी बेनिवाचा वापर करा. नागाळीसाठी मोर्टार आहे धानुका कंपनीचा, ते सुद्धा एक आपण नागाळीसाठी वापरू शकतो. त्याचबरोबर स्टेप बाय स्टेप मध्ये या ठिकाणी फ्लावरिंग स्टेजमध्ये असताना कॅल्शियम नायट्रेट आणि बोरॉनचं ऍप्लिकेशन चांगल्या पद्धतीमध्ये करा की जेणेकरून फुलांची संख्या सेट झाली पाहिजे, फुलं चांगली लागली पाहिजे, उत्पादन चांगलं वाढलं पाहिजे. त्याचबरोबर वातावरणात आता बदल होत राहतात. घडीत ऊन पडते तर घडीत पाऊस येतोय. त्यांनी या ठिकाणी अँटी ट्रेसमेंट अर्थात ट्रेस एलिमेंटसाठी जे असणारे प्रोडक्ट आहे ते या ठिकाणी वापरा की जेणेकरून आपलं झाड सुद्धा ट्रेसमध्ये जाणार नाही. त्याचबरोबर येणाऱ्या करपा, भुरी, डावणी असेल ते येणाऱ्या याच्यावरती चांगल्या पद्धतीमध्ये प्रिव्हेंटिव्ह स्वरूपात हलक्यात आणि मस्त प्रिव्हेंटिव्ह स्वरूपात जर स्प्रे केला तर निश्चितच येणाऱ्या रोगांपासून आपलं पीक वाचवलं जाईल आणि आपलं पीक चांगलं राहील. तर निश्चितच मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून एक छोट्याशा वेळामध्ये आपल्याला फांद्यांची संख्या असेल, फुटव्यांची संख्या कशा पद्धतीने वाढवता येईल त्यासाठी निश्चितचा हा व्हिडिओ आपल्यासमोर एक मांडण्याचा प्रयत्न केलाय आणि तो तुम्हाला आवडला असेल अशी अपेक्षा करतो. मित्रांनो, अजून कोणी ज्या शेतकरी बांधवांनी आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईबर नसेल केलं तर करून ठेवा. त्याचबरोबर बेल आयकॉन दाबायला या ठिकाणी विसरायचं नाही. आणि मित्रांनो, ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा आणि काही सांगायचं असेल, काही सुचवायचं असेल तर निश्चितच आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. धन्यवाद.